नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा. पाहणार आहोत अर्थातच महत्त्वाच्या 100 घडामोडी महाफास्ट 100 मधून. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मुख्यमंत्री या संदर्भात आढावा घेत असून येत्या 2 दिवसात नवी नियमावली जाहीर करू असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. भारतात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे हे 2 रुग्ण सापडले असून संपर्कातील 5 जणांचा आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. कर्नाटकात ओमिक्रॉनची लागण झालेले दोन्ही रुग्ण लसवंत होते. दोघांपैकी एक साऊथ आफ्रिकेचा रहिवासी आहे तर दुसरा रुग्ण बंगळुरूचा सरकारी डॉक्टर आहे. ओमिक्रॉनची लागण झालेले दक्षिण आफ्रिकेचा नागरिक मात्र भारतातून पळून गेलाय. खासगी लॅबमधला निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून त्यांनी पळ काढलाय. कर्नाटकातील ओमिक्रॉन बाधित 46 वर्षीय डॉक्टरनं कोणताही विदेशी प्रवासच केलेला नाही. त्यामुळे या डॉक्टरला ओमिक्रॉनची लागण झाली कशी असा प्रश्न उपस्थित झालाय. कुठेही प्रवास न करता ओमिक्रॉनची लागण झाली म्हणजे बंगळुरूत इतरांना पण ओमिक्रॉनची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड चेक करावा लागेल असं आरोग्य अधिकारी डॉक्टर सी नागराज यांनी म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेतनं बंगळुरूमध्ये परतलेले 10 जण बेपत्ता आहेत. या नागरिकांचे फोन सुद्धा बंद आहेत. बंगळुरूच्या पालिका प्रशासनानं ही माहिती दिली आहे. कर्नाटकात 15 जानेवारीपर्यंत सगळे मोठे कार्यक्रम आणि समारंभांवर बंदी घातली आहे. तसंच शैक्षणिक कार्यक्रमांवरती सुद्धा बंद केलेले आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेतल्या डॉक्टरांच्या मते ओमिक्रॉनची लक्षणं व्हायरल तापासारखी आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये थकवा, कमजोरी, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणं दिसत आहेत. विदेशातून आलेले 30 प्रवासी बेपत्ता झाल्यानं आंध्र प्रदेशची धडधड वाढली आहे. RT-PCR चाचणी करण्यासाठी या प्रवाशांचा शोध सुरू आहे. यात 9 जण साऊथ आफ्रिका आणि बाकीचे इतर देशांमधून आलेत. शिर्डी नगरपंचायत आता नगर परिषद होणार आहे. आताची मोठी बातमी आहे. राज्य सरकारनं एक अधिसूचना काढलेली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असा हा निर्णय होता. लोकसंख्येनुसार नगरपंचायतची नगर परिषद करण्याची मागणी पूर्ण झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीवरती सर्वपक्षीय नेत्यांनी बहिष्कार टाकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. नगरपंचायत निवडणूक रद्द होणार का याकडे आता शिर्डीकरांचं लक्ष आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी. उर्वरित बातम्या महाफास्ट रूपात. जयपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेतनं दाखल झालेल्या एकाच कुटुंबातल्या 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या 12 जणांपैकी 5 जणांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलाय. दक्षिण आफ्रिकेत 24 तासात 11,000पेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत पहिल्या स्टेजचा लॉकडाऊन लागू केलाय. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण आढळलेत. यात मुंबई, पुणे, ठाण्याचे रुग्ण आहेत. दरम्यान 28 पैकी 10 संशयित रुग्ण एकट्या मुंबईतलेत. ओमिक्रॉनचा व्हेरियंट अँटीबॉडीजना भेदू शकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत, घाबरू नका असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. रशिया पर्यटनाहून आलेल्या अमरनाथमधल्या 7 वर्षाच्या मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्या मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. गेल्या महिन्याभरात सांगली महापालिका क्षेत्रात 86 जण परदेशातनं आलेत. आयुक्त नितीन कापडनीस यांनी माहिती दिली आहे. काही लोक दक्षिण आफ्रिकेतनं आलेत. पालिकेनं सगळ्यांचा शोध सुरू केलाय. रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातनं 74 नागरिक आलेत. 26 नागरिक केवळ रत्नागिरी तालुक्यात आलेत. आरोग्य विभागाकडनं या सगळ्यांवरती करडी नजर आहे. सगळ्यांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्यात. दक्षिण आफ्रिकेतल्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सजग आहे. मागील 15 दिवसात विदेशातनं औरंगाबाद शहरात आलेल्या 31 प्रवाशांची यादी महापालिकेला मिळाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतनं औरंगाबादला आलेला विद्यार्थी कोरोना निगेटिव्ह आलाय. आफ्रिकेतील एका विद्यार्थी शिक्षणासाठी औरंगाबादमध्ये आलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात निर्बंध आता कडक करण्यात येत आहेत. सोलापूर महानगरपालिकेनं शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांची व्यवस्थित तपासणी होतीये. 2 डोस घेतलेल्यांना शहरात प्रवेश दिला जातोय. लस घेतल्याचं प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रवेश दिला जातोय. लस न घेतलेल्यांना लस घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंट तपासणीसाठी मुंबई पालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात नवीन लॅब तयार केली आहे. या लॅबमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी होणार आहे. जिनोम सिक्वेन्सिंग लॅब असणारी मुंबई देशातली पहिली पालिका ठरली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात लस न घेतलेल्या 11 कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलंय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं ही कारवाई केली आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन सतर्क झालाय. इतर राज्यातनं आणि बाजूच्या जिल्ह्यातनं येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी नाके उभारलेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी लगत असणाऱ्या बोरगाव या छोट्याशा मार्गावर देखील कर्नाटक सरकारनं नाकाबंदी केली आहे.
मात्र महाराष्ट्र सरकारकडून अद्याप या ठिकाणी नाकाबंदी केली जात नसल्यानं अनेक वाहनं कर्नाटकातनं बिनधास्त महाराष्ट्रात येत आहेत। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सर्वेक्षण सुरू आहे। राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी माहिती दिली आहे। 28 संशयित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेले आहेत। ओमिक्रॉननं जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे। यात भारत बायोटेकची कोविड लस कोवॅक्सिन ओमिक्रॉन व्हेरिएंट विरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते असं आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी नोव्हावॅक्स ओमिक्रॉनची लस बनवायला जानेवारीत सुरुवात होणार आहे। ही लस ओमिक्रॉनवरती प्रभावी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। गडचिरोलीमध्ये नागरिकांनी संभाव्य कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। कोरोना नियम पाळण्याचं आणि लसीकरण करण्याचं आवाहनही केलंय। विलिनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्याप ठाम आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ संप मागे घ्यावा, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय। मेस्मा लावण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय। कुणीतरी कामगारांना भडकवण्याचं काम करतंय असा आरोप देखील त्यांनी विरोधकांवर केलाय। महाराष्ट्रातले उद्योग कुणीही बाहेर नेऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ममता बॅनर्जी आल्या की त्यांचं स्वागत केलं जातं, मात्र इतर राज्यांचे मुख्यमंत्री आले की उद्योग पळवण्याचा आरोप होतो अशी टीका केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। एसटी आंदोलन चिरडता येणार नाही, राज्य सरकारनं चर्चेतनं तोडगा काढावा, कारवाईचा बडगा उगारणं हा उपाय नाही असं म्हटलंय। नांदेडमध्ये काल संपादरम्यान प्रकृती खालावलेल्या कर्मचाऱ्याचा आज मेंदूतून रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाला। या कर्मचाऱ्याचा मृतदेह एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकात आणला होता। नांदेडमधल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर संतापलेल्या कर्मचारी आणि नातेवाईकांनी विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा पवित्रा घेतला होता। नांदेडमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर निदर्शनं करण्यात आली। यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांकडून मयत आंदोलक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला 50 लाखांच्या मदतीची मागणी करण्यात आली। एसटीचे आतापर्यंत 18,882 कर्मचारी कामावर रुजू झालेत, तर 9,141 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातून वाडा बस डेपोतनं आज पहिल्यांदा ग्रामीण भागात पोलीस संरक्षणात 2 बस सोडण्यात आल्यात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात होता। सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। जिल्ह्यात 315 कर्मचारी कामावर हजर झालेत। 69 कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत, तर 1,457 कर्मचारी संपात सामील आहेत। सोलापूर बसस्थानकातनं केवळ तुळजापूर मार्गावर दिवसातनं 4 ते 5 बस धावतात, त्याही बसच्या वेळा निर्धारित नसल्यानं प्रवाशांना त्रास होतोय। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 6 डिसेंबरला पुण्यात बैठक घेतील, 14 डिसेंबरपासून मराठवाडा दौरा करतील। मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत। मनसे नेते बाळा नांदगावकरांनी ही माहिती दिली आहे। राहुल गांधींच्या ट्विटनंतर अमरावतीत दंगा झाला असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। विधानसभा अध्यक्षपदावरून प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे। काँग्रेसची कायम फरफट होतीये, काँग्रेसला शिवसेना आणि राष्ट्रवादी कसपटासमान वागणूक देतायत असं दरेकरांनी म्हटलंय। अध्यक्षपदासाठी आग्रही असतील तर हरकत नसल्याचंही पटोलेंसंदर्भात दरेकर म्हणाले। विधानसभा अध्यक्षाची निवड आता आवाजी मतदानावरती होणार असल्याची माहिती TV9 मराठीला सूत्रांकडून मिळाली आहे। गुप्त मतदानाची पद्धत आगामी अधिवेशनापासून कालबाह्य होणार असंही समजतंय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळलाय। यापूर्वी PMLA कोर्टानं अडसूळांचा अर्ज नाकारला होता। परमबीर सिंग यांनी निलंबनाचे आदेश स्वीकारले नाहीयेत, ते लीगल टीमशी चर्चा करणार असून राज्य सरकारच्या कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। पंजाबच्या किरतारपूरमधून शेतकऱ्यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या गाडीला घेराव घातला। हिमाचलवरून पंजाबला जाताना शेतकऱ्यांनी कंगनाच्या गाडीला घेराव घातला होता। मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकरांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रसाद लाड यांचीही संचालकपदी बिनविरोध निवड झाली। जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांची निवड झाली, तर शिवसेनेकडून पुढील 2 वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे यांची निवड झाली। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर यांची निवड झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। लोणावळा नगर परिषदेनं मागील 5 वर्षाच्या कालखंडात केलेल्या 44 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला। पुणे पालिकेच्या दरातच भाजपनं बेकायदा होर्डिंग लावलेत, त्यामुळे सर्वसामान्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावरचे होर्डिंग दिसत नाहीत का असा सवाल नागरिक करतायत।
विदर्भाकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले, त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात यावी अशी मागणी विदर्भातील वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे. 6 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडावरती शिवरायांना वंदन करण्यासाठी येणार आहेत. त्यानिमित्त गावकऱ्यांनी गड किल्ला परिसरात श्रमदान करत साफसफाई केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या 5 ड्रग्सच्या केसेस एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिलेत. त्याबाबतचं पत्र एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजीपींना पाठवले. त्यामुळे पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य असा सामना होण्याची शक्यता आहे. पावसानं काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आल्हाददायक वातावरणात नाशकात साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. ज्ञानोबा माऊलींच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी विडा हाती घेतली आणि नरहरी झिरवळ आणि हिरामण खोसकर यांनी ठेका धरला. नाशिकमध्ये साहित्य संमेलनाच्या अभिजात मराठी दालन प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेला उद्योगमंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ आणि खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते. नाशिक साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत सर्व पोलीस तसंच अधिकारी सहभागी झाले. त्यांनी आयुक्त दीपक पांडेंसह पोलीस कर्मचाऱ्यांनी दक्षता मासिकाचा फलक हाती घेऊन जनजागृती केली. नाशिकमध्ये साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथदिंडी निघणार असलेल्या रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुणे फिल्म फेस्टिव्हलतर्फे विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अशोक सराफ यांना सिनेसृष्टीत 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा सन्मान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यात आली आहे. त्या संदर्भातील महापालिकेच्या प्रस्तावाला आता राज्यपालांनी सुद्धा मंजुरी दिली आहे. 2022 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. त्यातील 8 सार्वजनिक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी येतात. 16 सुट्ट्या या कामकाजाच्या दिवशी येत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा काही परिणाम आणि काही प्रमाणात विपर्यास करण्यात आला आहे. देशपातळीवर भाजप विरोधात लढण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं असं शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसशिवाय ते शक्य नाही असं मत मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे. दिल्लीत प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारनं टास्क फोर्सची समिती तयार केली आहे. या टास्क फोर्समध्ये 5 सदस्य तसंच 17 भरारी पथकांचा समावेश आहे. आजपासून अकोल्यातल्या शाळा सुरू झाल्यात. यावेळेला अकोला शहरातल्या माळसा नारायणी पब्लिक स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं चॉकलेट वाटून स्वागत केलं. पहिल्याच दिवशी 80% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात उस्मानाबाद महावितरण कार्यालयासमोर भाजपने चक्काजाम आंदोलन केलं. आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं. उस्मानाबादमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी पुणे हैदराबाद रोडवर फुलवाडी टोलनाका फोडला. महामार्गावर मोठे खड्डे, रस्त्यांचं अर्धवट काम असं असूनही टोल वसुली होत असल्यानं आंदोलन केलं. नांदेडमध्ये दंगलीच्या घटनेतील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी रझा अकादमीचे सदस्य असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत दंगल घडवणाऱ्या 80 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.